ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे, त्याचप्रमाणे ज्येष्ठ विचारवंत सोमनाथ रोडे सर, त्यांच्यासोबत मी चर्चा करणार आहे. नेमका हा जो प्रकल्प आहे माझं घर, आणि या ठिकाणचे जे विद्यार्थी आहेत कशा पद्धतीने आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी या ठिकाणी शरद झरे यांच्याशी जुडून आहेत, आणि या प्रकल्पाबद्दल नेमकी काय भूमिका सर्व समाजाने घेणं गरजेचं आहे, या निमित्ताने मी या दोघांशी चर्चा करणार आहे. खरं तर दगडे सर भाषणामध्ये बोलताना म्हणाले की लोकप्रतिनिधी असतील किंवा इतर संस्था असतील, त्यांनी आदर्श घ्यायला पाहिजे. त्यांनी कुठेतरी मोठी ओंजळ करून अशा संस्था त्यांनी स्वतः उभा केल्या पाहिजेत, असं त्यांनी म्हणलं. नेमकं काय सांगाल सर, अशा संस्था किती गरजेचं आहे आजच्या काळामध्ये तयार होणं, आणि जी नैतिक मूल्ये हरवत चालली आहेत त्यासाठी किती उपयोगी पडतील अशा संस्था भविष्य काळामध्ये, काय सांगाल? हा प्रकल्प ज्या संस्थेमार्फत चालवला जातो, ज्या प्रतिष्ठानमार्फत चालवला जातो, त्या प्रतिष्ठानचं नावच माणूस प्रतिष्ठान असं आहे. नव्या माणसाची इथूनही निघे पाय वाट, असं बाबा आमटेंनी म्हटलेलं आहे. खरोखरीच या बुधोड्याच्या माझं घर प्रकल्पातून नव्या माणसाची पायवाट निघणार आहे, निघालेलीच आहे. गेल्या 7-8 वर्षापासून इथं जो वंचित समाज घटक आहे, ऊसतोड कामगारांची मुलं इथं आहेत, घिसाड्याची मुलं आहेत, पारध्यांची मुलं आहेत, डोंबाऱ्याची मुलं आहेत, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या घटकातली मुलं आहेत, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातली मुलं आहेत. या सगळ्या मुलांना एकत्रित करून त्यांच्यावर शिक्षणाचे संस्कार करणं, ज्या घटकापर्यंत शिक्षण पोचू शकत नाही, ज्या घटकांपर्यंत आत्तापर्यंत समाज धोरणांनी जे काम केलंय ते काम पोचवू शकत नाही, त्या सगळ्या समाज घटकांना एकत्र करून, त्या मुलांना एकत्र करून बालपणापासूनच, म्हणजे हे वय 0 ते 10 वर्षापर्यंत जे वय आहे ते तर खऱ्या अर्थानं संस्कार बिंबवले जातात. त्या वयातल्या मुलांना इथं आता शरद झरे सांगत होते, या प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा, की ही मुलं ज्यावेळेस इथं आणली, पहिल्यांदा ज्यावेळेस आणली 7-8 वर्षापूर्वी, त्यावेळेस या मुलांच्या अंगावर फाटके कपडे, नीटनेटका अस्वच्छता, त्याच्यानंतर बाकी कसलेही संस्कार नाही, शिक्षणाचं वारं नाही. त्या मुलांना आज त्यांनी जे घडवलं, आता आज आम्ही डोळ्यांनी बघितलं. या मुलांची शिस्त, इथं बाकीचं सगळं फ्रीडम आहे, त्यांना सगळं स्वातंत्र्य आहे, परंतु शिस्तीचं कडक बंधन आहे. ही शिस्त, हे संस्कार शरद झरे या प्रतिष्ठानच्या माध्यमातून या वंचित समाज घटकातल्या मुलांना देत आहे. आज अरविंद राठोड नावाचा एक ऊसतोड कामगाराचा मुलगा, म्हणजे सतत स्थलांतर करणारे ऊसतोड कामगार, त्यांचा जो मुलगा आहे हा ऊसाच्या फडात जन्मलेला अरविंद राठोड, आज हा इतका सुंदर इतका उत्कृष्ट धावपटू झालेला आहे की त्यानं आज शाळा प्रवेशाचा पहिला दिवस आहे, आणि लाल बहादूर शास्त्री शाळा जी आहे लातूरची, त्या शाळेपर्यंत तो आज बुधवड्याच्या माझं घर प्रकल्पापासून लाल बहादूर शास्त्री शाळेपर्यंत तो धावत जाणार आहे 16 किलोमीटर. वय केवळ 10 वर्षाचं आहे, आणि हा धावपटू, हा बाल धावपटू आज शिक्षणासाठी एक धाव त्याची, रोडे सर म्हणाले त्याप्रमाणे, ही त्याची सुद्धा घाव, हा त्याची सुद्धा धाव ही व्यवस्थेवरचा घावच आहे. ही सगळी समाज व्यवस्था, हे परिवर्तनाचं वारं या माझं घर प्रकल्पातून सुरू झालेलं आहे, आणि हा समाज बदलायचा आहे, परिवर्तन आणायचं आहे, हे स्वप्न घेऊन शरद झरे आणि त्यांची मंडळी संगीताताई, हे जोडपं इथं काम करते, हे दाम्पत्य इथं काम करत आहे. महाराष्ट्रात अशी अनेक उदाहरणं आहेत. ही जी आहे, अनेक दाम्पत्य अशी आहेत की जी दाम्पत्य माणसं उभी करण्याचं काम करत आहे, समाज उभी करण्याचं काम करत आहे. त्या कडीतला एक प्रकार, त्या कडीतलाच एक भाग शरद झरे आणि हे झरे दाम्पत्य आहे. या माझं घर प्रकल्पातून याही पुढच्या काळामध्ये अनेक धावपटू तयार होतील. इथं अनेक मुलांनी वेगवेगळे विक्रम केलेले आहेत. 21 किलोमीटर धावेचे उपक्रम केलेत, 41 किलोमीटर धावेचे उपक्रम केलेले आहेत. तेव्हा आणखी एक स्वप्न, या माझं घर प्रकल्पाचं स्वप्न एक आहे की पूर्वी जुन्या मंडळींना आठवत असेल, जुन्या पिढीतल्या, लातूर ते औसा दुतर्फा झाडं होती, आणि ही दोन्ही झाडं इतकी दाट होती की या झाडांची कमान थेट औशापर्यंत होती. पूर्ण सावलीचा हा जे 20, 22, 23 किलोमीटरचा मार्ग असेल,
पूर्ण सावली होती या मार्गावर. दोन्हीकडनं आलेली झाडं अशी कमान धरून रस्त्यावर उभी होती आणि ही झाडं त्या रस्त्यामुळं, विकास कामामुळं तोडण्यात आली. माझं घरचं स्वप्न आहे. शरद झरेंनी माझ्याशी बोलताना सांगितलं होतं की त्यांना ही जी मुलं आहेत सगळी, ही मुलं थेट लातूर ते औसा झाडं लावायला तयार आहेत. आता सरकारनं पुढं आलं पाहिजे, परवानगी दिली पाहिजे, त्यांना जागा दिली पाहिजे, त्यांना संरक्षण दिलं पाहिजे. ही मुलं छोटी छोटी मुलं आहेत. सायकलवर जाऊन एक एक झाड प्रत्येक मुलगा दत्तक घेणार आहे आणि सकाळ संध्याकाळ त्यांना पाणी घालणार आहे. त्यांचं स्वप्न आहे. परंतु आता परवा जिल्हाधिकाऱ्यांना ही मंडळी भेटलेली आहेत. जिल्हाधिकारी परवानगी देतो म्हणालेत. त्या रस्ता म्हणजे PWD किंवा कोणाच तरी परवानगी, जे संबंधित यंत्रणा आहे त्या यंत्रणेची परवानगी मिळाली की ते सुद्धा यांचं स्वप्न साकार होऊ शकेल, की थेट औशापर्यंत वृक्षवल्ली आणि एक पर्यावरणाचं सुंदर वातावरण, जे संस्कार इथं दिले जातात पर्यावरणाचं आहे. मैदानी खेळ, आज नवी पिढी मैदानावर दिसत नाही. बहुतेकांच्या हातामध्ये 90-95% हातामध्ये मोबाईल आहे. या सोशल मीडियाच्या पाठीमागं मोबाईलचा हे जे सगळं वेड लागले, हे भ्रामक जग आहे. या भ्रामक जगाच्या मागं ही पिढी ओढली जाते, व्यसनाधीनतेकडे जाते आहे. तेव्हा या सगळ्या नव्या पिढीला संस्कार देऊन, सुसंस्कार देऊन एक समृद्ध विचाराचा, एक सुसंस्कृत विचाराचा नागरिक तयार करणं, हे काम या माझं घर प्रकल्पातून होतंय. या प्रकल्पाला आमच्या सर्वतोपरी शुभेच्छा आहेत. सर, आत्ताची जी युवक पिढी आहे किंवा लहान मुलं आहेत, हे कुठल्याही पद्धतीचं आपल्या विश्वातून बाहेर येत नाहीत, निसर्गाच्या सान्निध्यात नाहीत किंवा मग कुठल्याही व्यायामाशिवाय घरात असतात. काय सांगाल या माझं लातूर माझं घर प्रकल्प जो आहे, कशा दिशादर्शक आहे, काय सांगाल? शरद आणि संगीता हे खऱ्या अर्थानं ध्येयानं झपाटलेलं जोडपं आहे. शरद यापूर्वी त्याच्या गावी सरपंच होता, परंतु त्याच्या मनामध्ये ही जी धग आहे की या समाजामध्ये ही जी मुलं आहेत, पारधी समाजाची, मसनजोगी समाजाची, ही डोंबारी समाजाची, या मुलांना शिक्षण नाही, संस्कार नाही, आणि या मुलांना एकत्रित करून आपण त्यांच्यावर संस्कार करावेत, त्यांचं उत्तम शिक्षण करावं, हे त्यांनी मनापासून स्वीकारलेलं व्रत आहे. आणि व्रत असल्यामुळं या मुलांना गेल्या 3-4 वर्षापासून इथे रोज त्यांचे खेळ घेतले जातात, प्रार्थना घेतली जाते, लिजिम सारखे खेळ शिकवले जातात, महापुरुषांच्या चरित्रांचं महत्त्व त्यांना सांगितलं जातं, अनेक वक्त्यांना बोलवलं जातं, त्यांच्या सहवातात विद्यार्थ्यांची चर्चा करून आणली जाते. त्यामुळं आज जो विद्यार्थ्यांच्या मध्ये आपल्याला बदल दिसतो आहे, तो 1-2 दिवसाचा बदल नाही, गेल्या 3-4 वर्षामध्ये सातत्याने त्यांच्यावर केलेले जे प्रयत्न आहेत किंवा संस्कार आहेत, त्याचा तो परिणाम आहे. आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीची जी संस्कार केंद्र होती, पूर्वीच्या काळामध्ये राष्ट्रसेवा दलासारख्या संघटना असायच्या, ज्या संघटना लहान मुलांच्यावर संस्कार करायच्या, त्यांची जी आहे एक प्रकारे कथांच्या माध्यमातून, गोष्टींच्या माध्यमातून मुलांच्यावर संस्कार करण्याची परंपरा होती. अशा पद्धतीचे आता संस्कार करणारी केंद्र फार कमी झाली आहे. उन्हाळी शिबिरं इथे गोंडे सर होते, तर दरवर्षी बालकांचं शिबिर घ्यायचे 100-50 मुलांचं, आणि त्या मुलांच्यावर 1 महिन्यात एवढे चांगले संस्कार करायचे की त्यांच्या दररोजच्या वागण्या, बोलण्यामध्ये आणि जगण्यामध्ये विद्यार्थी त्या संस्काराचा उपयोग करीत असत. इथं जे आहे, या विद्यार्थ्यांच्या मार्फत ह्या सगळ्या पद्धतीची स्वावलंबी कामं, ते मेणबत्ती तयार करणं असेल, दिवे तयार करणं असेल किंवा गणपती तयार करणं असेल, आणि त्या स्वावलंबनातून त्या प्रकल्पाला बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत, पैसा जो मिळाला तो स्वावलंबनातून मिळाला. स्वावलंबन, स्वाभिमान हा जो कर्मवीर भाऊराव पाटलांचा वारसा आहे, तो वारसा एका अर्थानं जपण्याचा प्रयत्न हे संगीता आणि शरद झरे करते. स्वप्न, सरांनी जसं सांगितलं की स्वप्न घेऊन जगणारा हा माणूस आहे, आणि नुसतं स्वप्न घेऊन जगणारा नाही, तर स्वप्न सत्यसृष्टीत आणण्यासाठी लागणारी जिद्द त्याच्यामध्ये आहे. आणि ही स्वप्न सत्यसृष्टीत आणण्यासाठी समाजातल्या कोणकोणत्या घटकाची आपल्याला मदत होऊ शकते, त्या घटकांना जोडण्याची कुशलता आणि तशा पद्धतीचं कौशल्यही त्याच्यामध्ये आहे. आज या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी हजारो लोक जोडले.
वेगवेगळ्या व्यवसायातील शिक्षक आहे, सोनवणेसारखा कुशन तयार करणारा माणूस या प्रकल्पाशी जोडला गेलेला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं, शेतकऱ्यापासून ते प्राचार्यापर्यंत, कलेक्टर पर्यंतची माणसं त्यांनी जोडलेली आहेत. आणि हा सगळा प्रयत्न, त्याचं जे लक्ष आहे की ही मुलं उद्या वेगवेगळ्या क्षेत्रात चमकली पाहिजेत, त्या गतीनं ते पुढे गेले पाहिजेत, ही धाव आहे. आणि मला असं वाटतं ही त्याची धाव आहे, त्या व्यवस्थेवर घाव मारण्याची त्याची धडपड आहे. आणि या धडपडी मागे खरोखर समाज जो उभा राहिला तर ही त्याची धडपड निश्चितपणे उद्या यशस्वी होऊ शकेल अशी खात्री मला वाटते.